दिनांक 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या हैदराबादवरून मुंबईला आली होती. त्या दिवशी तिने तिच्या आईवडिलांसाठी एक घर खरेदी केले होते. त्या संदर्भातच ती हैदराबादहून चित्रपटाचे शूटिंग सोडून मुंबईला आली होती. त्या दिवशी सकाळपासूनच ती खूप खुश होती. मुंबईला तिच्या फ्लॅटवर पोहोचल्यावर तिची फॅशन डिझायनर नीता लुल्ला हिचा तिला फोन आला की मी तुझा आंदोलन चित्रपटासाठीचा ड्रेस तयार केला आहे, तो दाखवायला मी तुझ्या घरी येते. दिव्याने तिला सांगितले की ये. आणि त्या दिवशी संध्याकाळी नीता आणि तिचा पती श्याम दोघे दिव्याच्या वर्सोवा येथील फ्लॅटवर पोहोचले. हॉलमध्ये बसून नीताने डिझाईन केलेल्या ड्रेसवर चर्चा करत बसले. किचनमध्ये कामवाली बाई त्यांच्यासाठी जेवण व इतर पदार्थ बनवत होती. इकडे या तिघांनी दिव्याने घर घेतल्याच्या खुशीत दारूची पार्टी सुरू केली. पाहता पाहता रात्रीचे 11 वाजले. दिव्याला दारू खूप चढली होती. हॉलमधून उठून ती किचनमध्ये जेवण तयार आहे का हे पाहायला गेली आणि किचनच्याच एका खिडकीत पाठ बाहेर करून बसली. कामवालीशी बोलता बोलता ती अधूनमधून मान फिरवून बाहेरच्या दिशेला पाहत होती आणि इतक्यात तिचा तोल गेला आणि ती 5व्या मजल्यावरून खाली पडली. हे पाहून घाबरलेल्या कामवाल्या अमृताने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून नीता व श्याम धावत बिल्डिंग खाली गेले. तिथे दिव्या रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, पण जिवंत होती. त्या दोघांनी तिला जवळच्याच कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण तिथल्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सर्वांनाच खूप दुःख झाले. तिचे चाहते तर रडून रडून बेजार झाले होते. ती गेली तेव्हा ती आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या शिखरावर होती. वय होते अवघे 19 वर्ष. इतक्या कमी वयात भरपूर प्रसिद्धी आणि पैसा तिला मिळाला होता. साजिद नाडियाडवाला सोबत तिचा विवाह सुद्धा झाला होता. पण सर्व काही सोडून दिव्या अनंताच्या प्रवासाला निघून गेली होती. त्यानंतर दिनांक 7 एप्रिल 1993 या दिवशी तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला. दिव्या खूप लहान वयात आणि तिचे जीवनावर प्रेम असताना वारली होती. साहजिकच खूप सारी स्वप्ने अधुरी राहिली असणार. तिचा आत्मा भटकला असणार काही काळ तरी. आता रहस्यमय घटनांना सुरुवात झाली. दिव्याच्या मृत्यूनंतर महिनाभराच्या अंतराने तिची कामवाली अमृता हिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. आणखी एक गोष्ट म्हणजे त्या बिल्डिंगच्या सर्व खिडक्यांना मजबूत लोखंडी ग्रिल होते, ऑटो स्टॉपर होते. फक्त दिव्याच्या किचनच्या खिडक्यांना नव्हते. दिव्या ज्या खिडकीतून खाली पडली तिथे रोज कार उभे राहत असत. त्या दिवशी तिथे एकही कार नव्हती. जर ग्रिल, स्टॉपर किंवा खाली कार असती तर दिव्या वाचली असती. दिव्या गेल्यानंतर तिच्या आईच्या स्वप्नात ती येत असे. ज्या दिवशी तिच्या आईला लवकर उठायचे असे त्या दिवशी दिव्या तिच्या स्वप्नात येऊन तिला उठवत असे. हाच प्रकार साजिदची दुसरी पत्नी वरदा हिच्यासोबतही होत असे. तिच्याही स्वप्नात दिव्या येत असे. अनिल कपूरच्या प्रसिद्ध लाडला या चित्रपटात आधी दिव्या होती. चित्रपटाचे 80% शूटिंगही पूर्ण झाले होते. पण दिव्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिथे श्रीदेवीला घेतले गेले. शूटिंग वेळी एका दृश्याच्या संवादाला दिव्या कायम अडकत असे. सेम त्या संवादाला श्रीदेवी अडकू लागली. जे संवाद दिव्या विसरायची ते संवाद श्रीदेवी विसरू लागली. इतकेच नव्हे तर कॅमेरामनला समोर श्रीदेवी पण कॅमेऱ्यातून पाहताना दिव्या भारती दिसू लागली होती. श्रीदेवीचा आवाज जणू दिव्याचाच आहे असाही भास होऊ लागला होता. प्रथमतः तर बाकीच्या क्रू मेंबरनी यावर विश्वास ठेवला नाही. पण मग जेव्हा सेटवर सर्वांनाच दिव्याचा सतत भास होऊ लागला तेव्हा सर्वांनाच विश्वास ठेवावाच लागला की हे काहीतरी वेगळं आहे. सर्वजण खूप घाबरले. शूटिंग सारखी बंद पडू लागली. मग एकदा सेटवर गुरुजी बोलून पूजा घालण्यात आली. गायत्री मंत्रांचा पाठ करण्यात आला. तेव्हा हे प्रकार कुठेतरी बंद झाले.